काय काय मिळतं? भू प्रदक्षिण षटकेनं 6 वेळेला सबंध पृथ्वीची प्रदक्षिणा केली बरं का. त्याच्यानंतर काशी यात्रा अयुतेनच, अयुत म्हणजे 10,000 वेळेला काशी यात्रा केली. म्हणजे घरापासून पायी चालत काशीला जायचं, परत यायचं, मावंद करायचं, पुन्हा चालत जायचं, अशा 10,000 यात्रा. आणि सेतुबंध शतस्नानही, हे रामेश्वरला जो सेतू आहे त्या रामचंद्र प्रभूंनी लंकेला जाण्याकरता बांधलेला, त्या सेतुबंधाच्या ठिकाणी जाऊन 100 वेळेला स्नान करणं याचं मिळून पुण्य बरं का. म्हणजे 6 प्रदक्षिणा पृथ्वीच्या, 10,000 काशीच्या यात्रा आणि 100 वेळेला सेतुबंधाचं स्नान करून जेवढं पुण्य लागतं एवढं सगळं पुण्य आईच्या पायावर एकदा डोकं ठेवलं की माणसाला मिळून जातं. नेहमीच्या करता महत्वाचं आहे. हे यात्रा करून आले म्हणून तर महत्वाचं आहेच आहे. एरवीला सुद्धा मातृपितृ पूजन हे अत्यंत महत्वाचं आहे बरं का. पण याच्यामध्ये काय झालं बघा, तुम्ही यात्रा करून आलात, श्रम करून आलात, तुम्ही पुण्य मिळवलं, पण तुम्ही जेवढं पुण्य मिळवलं तेवढंच पुण्य श्रम न करता तुम्हाला एकदा पाया पडलं की यांना मिळालं. कार्यक्रमाचा अशा पद्धतीचा लाभ असल्यामुळं हा कार्यक्रम योग्य चाललेला आहे असं आपल्याला सांगता येतं बरं का. थोडासा अभंगाचा विचार करतो. यात्रेच्या संबंधाने चिंतनच करायचं असल्यामुळं हा अभंग सेवी करता घेतलेला आहे. तसं तर या अभंगानं बाकीच्या यात्रा न करता पंढरीचीच यात्रा करा असं सांगितलेलं जरी असलं तरी इतर यात्राचा संतांनी निषेध केलेला नाही. मनुष्याला स्वतःच्या कल्याणाकरता जी साधना करायला तुकाराम महाराज सांगतात. हात पाय घड असेपर्यंत काय करावं माणसाने? आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.